नमस्कार. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, मी माधुरी खर्डे-नवीस, भोपाळहून. आज शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा या कार्यक्रमासाठी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या पेजवर पुन्हा उपस्थित झाले आहे. आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे खूप 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 धन्यवाद की त्यांनी मला ही संधी दिली. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ सतत 7-8 महिन्यापासून एकाहून एक सुंदर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम या पेजद्वारे प्रस्तुत करत आहे. आणि इतके सुंदर याच्यावर कार्यक्रम चाललेले आहेत, त्यामुळे आमची संस्कृती आपण टिकवून ठेवता हे खरंच कौतुकास्पद आहे. अगदी 85 वर्षांचे वयोवृद्ध असो किंवा 5 वर्षाचे बाळ, सर्वांनीच इथे आपापली कला इथे सादर केलेली आहे आणि या पेजला जोडलेले आहे. या पेजचे यश विदेशापर्यंत परदेशापर्यंत पोचले आहेत. खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच यासाठी महामंडळाचे श्री संतोषदादा गोडबोले, त्यांचे परिवारजन आणि त्यांचे सहकारी या सर्वांची खूप मेहनत आहे. त्यांचे खूप 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 अभिनंदन. असेच आपले यश वृद्धिंगत होवो, उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा. तर श्रोते हो, आज मी आपल्याला शक्तिपीठ, हरसिद्धी शक्तिपीठ उज्जैन इथली माहिती देणार आहे. शक्तीची उपासना ही आपल्याकडे अनादी कालापासून चालत आलेली आहे. आता बऱ्याच वेळेला हा मलाच किंवा कुणालाही असा प्रश्न उद्भवतो की शक्तीचीच उपासना का? शक्ती म्हणजे स्त्री स्वरूपातच का? तसं बघितलं तर महिषासूर मर्दनाच्या वेळेला जेव्हा आदिशक्तीला आवाहन केले गेले, तर त्या आदिशक्तीला सगळ्या देवतांनी आपापले तेज प्रदान केले असं म्हणतात. तर आपले तेज त्यांनी देवीला न देता स्वतःच का मर्दन केलं नाही महिषासुराचं? तर श्रोते हो, याचं उत्तर एकच की ते सगळ्या देवतांचं तेज एका ठिकाणी एकत्र यावं आणि ते धारण करण्याची शक्ती ही कुठल्याच देवतामध्ये नव्हती. आणि ही शक्ती फक्त स्त्रीमध्ये असते. धारण करण्याची, आणि फक्त धारणच करण्याची नाही, तर त्याला संगोपन करण्याची, पुढे रक्षण करण्याची आणि त्याला सांभाळण्याची शक्ती ही मातृशक्ती आहे. आणि म्हणूनच शक्तीची उपासना केली जाते. शक्तिपीठांचे उद्भव कसे झाले ही कथा सर्वश्रुत आहे. तरी पुन्हा एकदा मी त्याला उजळणी देते की जेव्हा यज्ञात सतीने आपले देह अर्पण केले, आपले देह विनाश केले, म्हणजे मृत्यूला पावली, त्यानंतर शंकराला अतिशय राग आला आणि अतिशय दुःख झाला आणि ते सतीची मृतदेह हातावर घेऊन संपूर्ण ब्रह्मांड तांडव करत फिरले. आता त्यांच्या तांडवाने पृथ्वी आक्रांतली, त्रस्त झाली आणि पृथ्वीचे रक्षण व्हावे आणि शंकराचे त्या देहापासून मोह सुटावे. शंकराला मोह पडला म्हणजे काय? तर त्यासाठी विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे खंड खंड केले, छिन्न विच्छिन्न केले शरीर, आणि त्या देहाचे तुकडे किंवा तिच्या आभूषणाचे तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठ निर्माण झाले आणि त्या शक्तिपीठांची उपासना शक्तिरूपात केली जाते. असं आहे
की असं म्हणतात की 51 शक्तीपीठ किंवा 52 शक्तीपीठ असे निर्माण झाले. काही विद्वानांचं मत असं आहे की 108 शक्तीपीठ आहेत. आता 51 असोत, 52 असोत, 108 असोत, मला तर असं वाटतं की जिथे जिथे देवीचे देऊळ आहे, जिथे जिथे देवीची उपासना केली जाते, ते शक्तीपीठच आहेत आणि ते सिद्धपीठच आहेत. कारण देवी ही स्वयंसिद्ध आहे आणि शक्ती स्वरूप आहे. त्याचमुळे स्त्री रूप जो देवीचा आहे तो अष्टभुजा किंवा दशभुजा असं असतो. कारण स्त्रीलाच ही शक्ती आहे की एकाच वेळी अनेक कार्य ती साध्य करू शकते आणि हे कार्य स्त्रीशिवाय, स्त्री शक्तीशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. तर देवीचा पाठिंबा असेल तर सगळे कार्य सिद्धीला जाणारच. मग महिषासूर मर्दन असो, महिषासूर मर्दन करणारी दुर्गा असो, चंडमुंड संहारक चामुंडा काली असो, शुंभ निशुंभ विदारक कौशिकी असो, किंवा सर्वांना तृप्त करणारी अन्नपूर्णा असो, वागेश्वरी शारदा सरस्वती असो, अथवा धनधान्य संपन्न करणारी लक्ष्मी असो, देवी ही सर्व स्वरूपात आमचे रक्षण करते, आमचे पालन करते आणि आम्हाला संरक्षण देते. हरसिद्धी शक्तीपीठ हे उज्जैनला स्थित आहे आणि असं म्हणतात की 51 शक्तीपीठांपैकी हा 26व्या क्रमांकावर आहे. तत्पीठ देवतेयम हरसिद्धी सर्व मंगला जयती अशी ख्याती आहे याची. या ठिकाणी सतीचे हाताचे कोपरचे भाग, कोपर म्हणजे कोहनी, हा भाग पडलेला आहे असं पुराणात, शिवपुराणात उल्लेख आहे. उज्जैनी हे तांत्रिकांचेही प्रिय स्थान आहे आणि तांत्रिका सिद्धांतानुसार हे सिद्धपीठही आहे. कारण यस्मात् स्थानाम ही मातृणाम पीठम सैवे कथ्यते, की जिथे काळभैरव आहे, मातृगणांची स्थापना झालेली आहे, ते सिद्धपीठ असं तांत्रिक मत आहे. तर अशी ही शक्तीपीठ आणि सिद्धपीठ याची संयुक्त अधिष्ठाता मा हरसिद्धी इथे स्थापित आहे. हरसिद्धीच्या मंदिराच्या उद्भवाची पौराणिक कथा अशी आहे की प्राचीन काळात चंड प्रचंड नावाचे राक्षस हे उत्पात करत होते. आता चंड प्रचंड हे देवी पुराणातले चंड मुंड नाही, जे शुंभ निशुंभाचे हे होते, अनुचर होते. असं म्हणतात की राक्षसांनी अनेक वेळेला जन्म घेऊन अनेक वेळेला पृथ्वीला आक्रांतले आहे आणि जेव्हा जेव्हा जन्म घेतला आहे तेव्हा तेव्हा देवींनी अवतार घेऊन त्यांचे मर्दन केलेले आहेत असं सप्तशतीमध्ये उल्लेख आहे, देवी पुराणातही आहे. तर असे हे चंड प्रचंड राक्षस यांचा उत्पात वाढत गेला आणि यांची मजल इथपर्यंत पोहोचली की ते जाऊन कैलास पर्वतावर अधिकार करायला गेले. कैलास पर्वतावर जेव्हा हे राक्षस पोचले तेव्हा शिव आणि पार्वती हे चौसर खेळण्यात मग्न होते. बाहेर नंदीगणांनी अडवलं राक्षसांना आणि नंदीगणांनी अडवलं तर या दुष्ट राक्षसांनी त्यांच्यावर शस्त्रप्रहार केला. शस्त्रप्रहार केला तर ते जखमी झाले आणि त्यांच्या जखमी होण्याची जेव्हा सूचना शंकराला मिळाली तर शंकर अतिशय क्रुद्ध झाले. त्यांनी तात्काळ चंडिकेचे आवाहन केले आणि या राक्षसांचे वध कर अशी आज्ञा दिली. त्याप्रमाणे बध्यताम देवी तो दैत्यो वधामती वचो ब्रवीत अशी आज्ञा केली की देवी तात्काळ या दुष्टांचे वध कर. आणि देवी चंडिकेनी त्यानुसार दोन्ही राक्षसांचे वध केले. शंकरांनी प्रसन्न होऊन म्हटले, देवी चंडिके, तू या दुष्ट दानवांचे वध केले आणि पृथ्वीचे दुःख हरण केलेस. हे पुण्य कार्य तू सिद्धीला नेलेस म्हणून तुझे नाव हरसिद्धी असे विख्यात होईल आणि तुझे निवास माझ्या आवडत्या ठिकाणी, जिथे मी रमण करतो, महाकालवन अशा ठिकाणी तू निवास करशील. आणि असं तिथे मंदिर स्थापन झालं. महाकाल वन म्हणजे उज्जैनी. त्याचा पुरावा असा आहे की हस्तामा हे चंडिके
संहृतौ दानवौ हरसिद्धिरतो लोके नामना ख्याती भविष्यती असं वर दिलं. हरसिद्धी मातेची एक आख्यायिका अजूनही जनश्रुती आहे की हरसिद्धीचे मूळ मंदिर हे गुजरातला आहे. गुजरातला मूळ द्वारिकेमध्ये हे स्थान आहे आणि असं म्हणतात की आधी तिथे कोयला पर्वतावर हे देवीचे मंदिर होते आणि देवीची दृष्टी जिथपर्यंत जात होती तिथपर्यंत पाण्यात नौका तिथून जाणाऱ्या त्या बुडून जायच्या. तर एकदा कच्छचा एक व्यापारी, त्याचं नाव जयदू शाह असा, तो तिथून जात होता आणि त्याची नौका ही देवीच्या दृष्टीपातामुळे तिथे बुडाली पाण्यात. कसा तरी तो वाचला आणि त्यानंतर त्यांनी देवीची आराधना केली, तपश्चर्या केली आणि तिला प्रसन्न केलं. त्याने देवीला वर मागितले की देवी, तुझं मंदिर मी खाली बांधतो पर्वताच्या मुळाशी आणि तिथे तू निवास कर, म्हणजे हे जे समुद्रात नौका बुडते, लोकांचे प्राणहानी होते, ती होणार नाही. देवीने ते मान्य केलं आणि तिथे मग देवीचं त्याने मंदिर बांधलं. एक आख्यायिका अजूनही आहे की श्रीकृष्ण आणि यादव वंशाचे लोक हरसिद्धी मातेला मंगलमूर्ती देवी या नावाने पूजा करायचे, तिला मानायचे आणि त्या स्वरूपात तिची आराधना करत असताना देवीच्या आशीर्वादाने श्रीकृष्णाने जरासंधचे वध केले आणि त्यानंतर हर्ष व्याप्त झाला आणि या देवीचे नाव हर्षद देवी असे पडले आणि ते हर्षदचे अपभ्रंश होता होता हर्षद आणि मग हरसिद्धी असे नाव देवीला मिळाले. तर असं म्हणतात की हरसिद्धी माता सकाळी हर्षद नावाचं एक गाव आहे, तिथे तिचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातली मूर्ती आणि उज्जैनीला जे हरसिद्धी मातेची मूर्ती आहे ती अगदी सारखी आहे. दोन्ही मूर्तींमध्ये अतिशय साम्य आहे. तर असं म्हणतात की हर्षदला देवी सकाळी तिथे असते आणि तिथून यात्रा करून ती उज्जैनीला येते आणि रात्रीची विश्रांती ती उज्जैनीला घेते. त्यामुळे उज्जैनला संध्याकाळच्या आरतीचं अतिशय महत्त्व आहे. उज्जैनी ही चमत्कारिक नगरी तर आहेच आणि जशी महाकालची नगरी तशीच राजा विक्रमादित्यची पण नगरी. तर असं म्हणतात की राजा विक्रमादित्य हा देवीचा अनन्य भक्त होता आणि त्यांनी देवीला प्रसन्न करून गुजरातमधून इथे उज्जैनीला आणून वसवलं. असं म्हणतात की राजा विक्रमादित्यने एक नाही दोन नाही तब्बल 12 वेळेला आपल्या मस्तकाची बली देवीला दिलेली आहे. तर प्रत्येक वेळेला त्याचं मस्तक बली दिल्यानंतर वापस त्याच्या शरीरावर येऊन स्थापित व्हायचं. तर असं 11 वेळेला विक्रमादित्यचं शिर बली दिल्यानंतर त्याच्या शरीरावर वापस आलेलं आहे. असाही उल्लेख आहे की ही पूजा विक्रमादित्य 12 वर्षातून एकदा करायचा, म्हणजे 12 वर्षात एकदा तो आपल्या शिराची बली द्यायचा आणि असे त्याचे 11 वेळेला शिर वापस त्याच्या शरीरावर स्थापित झाले आणि 12व्या वेळीस मात्र त्याचे शिर वापस आले नाही आणि इथेच विक्रमादित्य राजाचा शासन संपला असं म्हणण्यात येतं. आता असं बघितलं तर विक्रमादित्यचं शासन 144 वर्षाचं जातं, पण उल्लेख आहे, याचे पुरावे पण आहेत ऐतिहासिक, की विक्रमादित्यचं शासन जवळजवळ 130 वर्ष चाललेलं आहे. असं या सगळ्या जनश्रुती आहेत. असंही म्हणतात की तिथे अजूनही गर्भगृहात विक्रमादित्यची शिरे 11 शिरे ठेवलेली आहेत, पण आता गर्भगृहात आपल्याला प्रवेश नाही, त्यामुळे ते आपल्याला शिर बघणे शक्य झाले नाही आणि तसंही मला यावर खूप असा विश्वसनीय वाटत नाही हे म्हणजे कथन. कारण जर का त्याची बली दिल्यानंतर ते शिर परत येत होते तर मग तिथे शिर कुठून उरणार ना, आणि 11 शिर कुठून येणार मग. तर असो जनश्रुती आहेत ह्या सगळ्या. तर अशी ही हरसिद्धी माता जी गुजरातलाही आहे आणि उज्जैनीला तिचा निवास आहे. तर हिच्या मंदिराचे स्वरूप कसे आहेत की उज्जैनी ही आध्यात्मिक नगरी आहे, गल्लोगल्ली मंदिरे आहेत आणि असं म्हटलं की मंदिरांसाठीच उज्जैनीची स्थापना झाली तर ते चुकीचं नाही.
इथे राजा विक्रमादित्य, राजा भर्तृहरी, श्रीकृष्णाची शिक्षण स्थळी हे तर झालेलंच आहे. महाकवी कालिदास यांचेही निवास उज्जैनीला होते. असं म्हणतात आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे की महाकाल उज्जैन, महाकाल मंदिराच्या खालून भूमध्य रेखा गेलेली आहे. म्हणजे पृथ्वीचं केंद्रस्थान किंवा नाभिस्थान हे महाकालची जिथे स्थापना झालेली आहे त्याच्या खाली आहे. आणि त्याचा पुरावा म्हणून असं म्हणतात की इथे जेव्हा 12 वाजता सूर्य डोक्यावर येतो, हे फक्त पृथ्वीत एकच स्थान असं आहे की जिथे 12 वाजता सूर्य डोक्यावर येतं तेव्हा सावली खाली पडत नाही. तर अशा या आणि कर्करेषेत तर उज्जैन आहेच. हे तर आजच्या विज्ञान संमत आहे की कर्करेषा इथून गेलेली आहे. तर अशा त्या रेषेच्या समोर त्या एका सीधमध्ये महाकाल मंदिराच्या समोरच हरसिद्धी मातेचं मंदिर आहे. आणि ते त्यामुळे पण असं ज्योतिषशास्त्र किंवा कालगणना अशी इथून होते म्हणून महाकालचं नाव महाकाल पडलेलं आहे. आणि इथे महत्त्व दिलं गेलं नाही, पण इथे असं म्हणतात की पहिले सूर्य घड्याळ वगैरे होते असं होतं. ही हरसिद्धी मातेचं मंदिर जे आहे ते महाकाल मंदिराच्या समोर आहे. याला 4 मुख्य द्वार आहेत, 4 प्रवेशद्वार आहेत आणि तिचं मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे. या दाराला लागूनच सप्तसागर किंवा रुद्रसागर असं एक तलाव आहे. तलावाला सुंदर घाट बांधलेले आहेत. असं म्हणतात की एकेकाळी हे सरोवर कमळ पुष्पांनी भरलेलं राहायचं आणि अतिशय रमणीय आणि मनोहर असं देवीचं मंदिर आणि ते तलाव अशी दिसायचं. पण आता सध्या असं काही नाही आहे. आणि आजकालच्या परिस्थितीच्या आणि आपल्या लोकमानसच्या प्रमाणे आपण तिथे कमळ तर दूर राहिले, आपण घाणच करतो हे अधिक म्हणजे दिसतं. तरी आता इथे सिंहस्थाच्या वेळेला भरपूर सुधारणा केलेल्या आहेत. आणि माझं आत्ताच इथे जाणं झालं होतं तेव्हा मी बघितलं तर मला पुष्कळ स्वच्छ आणि सुंदर रमणीय तलाव दिसला. खरं म्हणजे मी गेले होते तेव्हा कार्तिक पौर्णिमा होती आणि त्या दिवशी खरोखर खूपच मनोहारी तिथे दीपदान वगैरे होत होते, तर सुंदर दिसत होतं. तर असं हे रुद्रसागर तलाव याच्या बाजूला आहे. आणि समोर मंदिरातून प्रवेश करतो तेव्हा समोरच सिंहाचे दर्शन होतात. आणि देवीच्या गर्भगृहाच्या अगदी समोर 2 विशालकाय असे दीपस्तंभ आहेत. या दीपस्तंभांची उंची 51 फूट आहे. आणि याला दोन्ही स्तंभ मिळून जवळजवळ 1011 दिवे असे इथे आहेत. तर हे दिवे पूर्वी काही वर्षांपूर्वी सणावारी नवरात्रात वगैरे लावण्यात येत होते, पण आता हे जनसहयोगाने दररोज ही दीपमालिका लावली जाते. आणि मी जेव्हा आता नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमेला गेले होते त्या दिवशी विशेष पूजा होती, तर मी हे स्वतः प्रज्वलित करताना बघितले. मी काय वर्णन करू, इतकं सुंदर दृश्य दिसतं ते की एक तर ते दिवे लावण्याची पण एक विशेष पद्धत आहे. आणि तिथले जे लावणारे माणसं आहेत ते वर चढतात मशाल घेऊन आणि एक एक दिवा वरून खाली लावत येतात. आणि असे 1011 दिवे ते पूर्ण लावल्यानंतर इतकं झगमगाट त्या दिव्यांचा आणि असे सुंदर दिसतात त्या दीपमालिका की असं वाटतं रत्नजडीत 2 स्तंभ स्वर्गातून जसे काही अवतरून खाली उतरलेले आहेत आणि देवीची आरती करत आहेत. अगदी आरतीच्या वेळेलाच हे स्तंभ लावले जातात. हे स्तंभ प्रज्वलित करणं ही पण एक कलाच आहे. माझं थोडं बोलणं झालं होतं तिथे तेव्हा मला कळलं की उज्जैनचे जोशी परिवार हे सांभाळतात आणि जनसहयोगाने हे चालू आहे. तर हे दिवे लावायला 40 किलो कापूस आणि 60 लिटर तेल एवढं लागतं. आणि याच्यासाठी आता सध्या 3-4 महिन्याची बुकिंग आतापर्यंत झालेली आहे. तर ते दिवे आरतीच्या वेळेला लागतात. आणि समोर जेव्हा प्रवेश करतो आपण गर्भगृहात तर तिथे दोन्हीकडे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नगाडे ठेवलेले आहेत. हे नगाडे पण आरतीच्या वेळेला वाजवता येतात. आतमध्ये गर्भगृहात आता प्रवेशाला बंदी आहे. बाहेरूनच दर्शन जेव्हा मिळतं तेव्हा देवीची अत्यंत मनोहर आणि लावण्यमयी मूर्ती आहे.
ते जे दीपस्तंभ आहे ना त्याला एक थोडा मोठा आकारात आहे आणि एक थोडा छोटा आहे. त्याला शंकर पार्वती असंही म्हणतात असे इथले लोक सांगत होते. तर देवीची मूर्ती जी लावण्यमयी, इतका सुंदर रेखीव चेहरा आहे. देवीचा चेहरा लाल रंगाने रंगवलेला आहे आणि तिला सुवर्ण आणि रजत असं मुकुट लावलेलं आहे. कानात झुमके आहेत. मळवट भरलेला आहे. गळ्यात अनेक प्रकारचे मोत्यांचे आणि सोन्या चांदीचे हार आणि कंठी असे आणि चपळा हार आणि जे काही दागिने आहेत ते सुंदर सुसज्जित आहेत. त्याशिवाय ताज्या फुलांचे हार देवीला रोज वाहिल्या जातात आणि फुलांनी सज्जा केलेली असते. प्रवेशद्वारावर पितळी पत्रे असे लावलेले आहेत. ते सोन्याचे नाही. देवीच्या खाली श्रीयंत्राची स्थापना आहे. श्रीयंत्रावरच देवीला मुखोटा स्वरूप असं तिथे स्थापना केलेली आहे. देवीच्या एका बाजूला महालक्ष्मी आणि एका बाजूला महासरस्वती यांची स्थापना आहे आणि देवीच्या अगदी मागे स्वयं साक्षात अन्नपूर्णाची मूर्ती आहे. तर अशी देवी इथे आपल्या संपूर्ण स्वरूपात आहे. महालक्ष्मीच्या स्वरूपात, सरस्वतीच्या स्वरूपात, काली रूपात आणि अन्नपूर्णा रूपात. तर गर्भगृहात खाली श्रीयंत्र तर आहेच. वर असं आपण बघितलं तर गोल गुंबज असतो. गुंबजातही श्रीयंत्राची कोरलेली आकृती आपल्याला दिसते. तसेच आतमध्ये 51 शक्तिपीठांच्या देवीची चित्र आणि त्यांचे यंत्र, बीज मंत्र सहित असे ते तिथे आकृती कोरलेली आहे. शंकराचे 2 तस्विरी ठेवलेल्या आहेत. देवीच्या दोन्ही नाकपुड्यात नथ आहे. ही पद्धत मी गुजरातला आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर्ती प्रदेशात ही पद्धत मी अजूनही बघितली आहे की स्त्रिया दोन्हीकडे नाकात नथ घालतात. तर देवीला दोन्हीकडे नथ घातलेली आहे. देवीला सुंदर कोरीव भुवया कोरलेल्या आहेत, चित्रित केलेले आहेत आणि त्यावर कुंकवाचे ठिपके लावून अजूनच सुसज्जित केलेलं आहे. नवरात्रात आणि दर पौर्णिमेला देवीचा विशेष शृंगार केला जातो. देवीचे नयन अतिशय करुणाभावने आणि वत्सलतेने आपल्याला आपल्याकडे बघत आहेत असा भास होतो. जितक्यांदा देवीकडे बघावं तितक्यांदा असं वाटतं की आई आपल्याकडे अत्यंत करुणाभावाने बघत आहे आणि आशीर्वाद देत आहे. देवीच्या मंदिराच्या प्रांगणात एक आदि शक्तीचे पण मंदिर आहे आणि ते असं खाली आहे तळघरात आणि ते बंद आहे आणि एक छोटीशी खिडकी तिथे लावलेली आहे. तिथून बघितलं तर तिथे अखंड ज्योत जळताना दिसते आपल्याला. पूर्वी द्वारावरच एक विहीर किंवा बावडी ही पण आहे आणि त्या बावडीवर एक स्तंभ लागलेला आहे. त्या स्तंभावर संवत 1447 असं कोरलेलं आहे. ते बघून असा अनुमान होतो की हे मंदिर 13व्या किंवा 14व्या शतकातलं असावं. परंतु 17व्या 18व्या शतकात मराठ्यांच्या राज्याच्या वेळेला या मंदिराचे पुनरुद्धार झालेले इतिहास नोंद आहे आणि हे जे दीपस्तंभ समोर मी आता वर्णन केलं ते मराठा पद्धतीचेच बांधलेले आहेत. मराठी शैली त्याला दिसते आपल्याला. उज्जैनला जी हरसिद्धी माता आहे तिची भैरवीचे नाव मंगलचंडिका आहे आणि भैरव हा मांगल्य कपिलांबर असा आहे. हे भैरव आणि भैरवी हे रक्षा करतात असं म्हणतात. तिचे अनुचर आहेत देवीचे. तर यांची पण स्थापना केलेली आहे. मंदिरात एक खूप जुनं पिंपळाचं झाड पण आहे आणि मागे एक असं तळघरात जाताना पायऱ्या दिसतात. पण ते असं म्हणतात की इथे तांत्रिक आपली सिद्धी करतात. तिथे आता तर बंदच आहे ते बघण्याचं म्हणजे आपल्याला योग नाही. असं म्हणतात की इथे मंदिरात पूर्वी बली दिल्या जात होती म्हणजे महिष बली असे प्रमाण आहे.
उल्लेखही आहे, पुराणातही उल्लेख आहे. आणि आता ही बली नाही दिली जात. आणि इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की इथे आम्ही बली होताना कधीच बघितली नाही, इथली देवी वैष्णवी आहे. तर आता याचा असा पुरावा तर नाहीये आणि बली आजकाल तर कुठेच होत नाही. पण इथे असं ते शिलालेख जे आहेत इथे मंदिरात, तिथे जे त्याची माहिती लिहिलेली आहे त्यानुसार इथे पूर्वी व्हायची बली. तर कारण देवी इथे काली स्वरूपात आहे आणि कालीला ही बली लागतेच असंही म्हणतात. तर असो, मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे तलावाच्या कोटला लागून अगस्तेश्वराचे सिद्धस्थान आहे. अगस्तेश्वर हे म्हणजे महाकालचे दिवाण असे त्यांची ख्याती आहे. तर महाकालचे दिवाण हे अगस्तेश्वर यांची तिथे अशी बांधलेली आहे मूर्ती. छोटंसंच मंदिर आहे आणि इथे पण तांत्रिक सिद्धी वगैरे होते असं म्हणतात. रुद्रसागर तलावाला चारीकडे कोट बांधलेले आहेत, अशी उंच भिंत आहे. आणि त्याच्या जवळच एक संस्कृत पाठशाला, वेधशाला अशी आहे. आणि 2 अशा खूप मोठ्या धर्मशाळा आहेत. एक गजाधर की धर्मशाळा आणि दुसरी अशी बंबईवाले की धर्मशाळा या नावाने त्या विख्यात आहेत. इथे लोक थांबतात. तर श्रोते हो, अशी ही हरसिद्धी मातेची ख्याती आहे. उज्जैनी पावन नगरी आहे, देवनगरी आहे. स्वयं महाकाल इथे निवास करतात. त्यातल्या त्यात देवी आपल्या सगळ्या स्वरूपात इथे विद्यमान आहे, म्हणजे महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा. त्यामुळे उज्जैनला असं म्हणतात की कुणीच उपाशी राहत नाही, कुणीच दरिद्री नाही. आणि कवी कालिदास तर इथलेच होते, त्यामुळे सरस्वतीचे तर म्हणजे प्रूव्हच झालेले आहे की सिद्धच आहे की सरस्वती इथे निवास करते. तर अशी ही हरसिद्धी जी प्रत्येक प्रकारची सिद्धी आपल्याला देऊ शकते, देते. तर अशी ही हरसिद्धीची कृपा आपल्याला लाभो. आपण अवश्य दर्शन घ्यावे. मध्य प्रदेशातल्या लोकांना उज्जैन दूर नाही आणि सहज रस्ते आहेत. तर उज्जैनला जावे आणि हरसिद्धी मातेचे दर्शन घ्यावे. आणि जशी ही देवी उज्जैनीवर, राजा विक्रमादित्यवर, कालिदासवर प्रसन्न झाली, तशीच तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना प्रसन्न होवो हीच प्रार्थना. आणि आजचं मी माझी माहिती इथे संपवते. धन्यवाद आणि नमस्कार.